महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मास्टर स्ट्रोक मारल्याची चर्चा सुरू आहे। सर्व समाज घटकांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे। एकीकडे निष्ठावंतांना संधी देत दुसरीकडे शहरातील भाजपाच्या भविष्यातील निवडणुकीचे गणित मांडल्याचे या निवडीवरून दिसते। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती। पालकमंत्री गोरे यांचे योग्य नियोजन आणि शहर भाजपाने घेतलेले परिश्रम यामुळे ऐतिहासिक असा विजय महापालिका निवडणुकीत मिळाला। 102 पैकी तब्बल 87 जागा निवडून आल्या। प्रमुख विरोधी काँग्रेससह सर्व पक्षांची वाताहत झाली। त्यानंतर झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीतही पालकमंत्र्यांनी पॉवर बॉक्स खेळी केल्याचे दिसत आहे। शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, ज्ञानेश्वर मॅकल, रुद्रेश बोरामणी, श्रीनिवास दायमा, वृषाली चालुक्य, अक्षय अंजिखाने, ॲडव्होकेट ऋतुराज मेत्रे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांची निवड केली। या निवडीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्या तरी सर्व समाज घटकांना यामध्ये न्याय मिळाल्याचे दिसते। रोहिणी तळवळकर या 2 पिढ्यांपासून भाजपच्या कामात सक्रिय आहेत। वडील जनसंघाचे कार्यकर्ते होते। पती राम तळवळकर यांना आणीबाणीत कारावास भोगावा लागला। तळवळकर या भाजपकडून महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या, आता भाजपच्या विद्यमान शहराध्यक्ष आहेत। रुद्रेश बोरामणी यांनी 1996 पासून भाजपात अनेक पदांवर काम केले। भाजपचे मंडळ सरचिटणीस, 2002 मध्ये मनपा शिक्षण मंडळ सदस्य, 2007 मध्ये शहर उपाध्यक्ष, 2019 मध्ये शहर संघटन सरचिटणीस अशा विविध पदांवर त्यांनी काम केले। ज्ञानेश्वर मॅकल हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य, संघाने दिलेल्या विविध कामांची जबाबदारी त्यांनी पार पाडली। धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत। भाजपचे पहिले नगरसेवक निवडून आले तेव्हापासून ते भाजपमध्ये काम करत आहेत। श्रीनिवास दायमा हे देखील बालपणापासून संघाचे स्वयंसेवक, 1985 पासून गेली 40 वर्षे पक्ष कार्यात सक्रिय। 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे त्यांनी नियोजन केले, आता शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। अक्षय अंजिखाने यांनी 2014 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून कामास सुरुवात केली। 2018 मध्ये भाजयुमोच्या मंडळ अध्यक्षाची जबाबदारी, 2020 मध्ये भाजयुमो शहर उपाध्यक्ष, त्यानंतर भाजयुमो प्रदेश सचिव, आता मंडळ अध्यक्ष म्हणून कार्यरत। वृषाली चालुक्य या सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष होत्या। त्या 7 वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात चांगली भूमिका त्यांनी पार पडली। प्रदेश कार्यकारिणी सदस्य, वरिष्ठ पातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे संबंध असल्याने विकास कामांना अधिक निधी आणू शकतील। ऋषिकेश मेत्रे हे मोची समाजातील उच्च शिक्षित वकील आणि सुशिक्षित युवा कार्यकर्ते। महापालिका निवडणुकीत पक्षाचे चांगल्या पद्धतीने काम केले। सामाजिक कामामध्ये सक्रिय सहभाग, मोची समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात। मनीष केत गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत। शहर आणि जिल्ह्याची त्यांना दांडगी माहिती आहे। मराठी राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत। सकारात्मक पत्रकारितेसाठी आग्रही, अनेक सामाजिक कामात आणि पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर काम करतात। माध्यम प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी त्यांची वर्णी लागली आहे। शहरात लिंगायत, पद्मशाली, मोची, मराठा आणि व्यापारी असलेल्या मारवाडी समाजाला प्रतिनिधित्व देत शहरातून निवडणुकांसाठी व्यूहरचना आतापासून सुरू केल्याचे दिसते। शहरातील 3ही आमदारांच्या जवळच्या आणि मर्जीतील कार्यकर्त्यांपेक्षा पक्षाला उपयोगी ठरणारे कार्यकर्ते आणि नेत्यांना संधी देत पॉवरबाज खेळी केल्याचे भाजपमधील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।